नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। आरग तालुका मिरज येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ तसेच मध्यवर्ती कार्यालयाची उद्घाटन उत्साहात संपन्न झाले। भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महालक्ष्मी मंदिर आरग लक्ष्मीवाडी येथे हा सोहळा पार पडला। भाजपने या गटातून आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। यामध्ये जिल्हा परिषद गट आरग येथून भाजपा नेते तथा लक्ष्मीवाडीचे माजी सरपंच वसंत खोत यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती शोभाताई वसंत खोत तसेच पंचायत समिती गण आरग लक्ष्मीवाडी येथून श्री विनोद गायकवाड तर पंचायत समिती गण खटाव लिंगनूर येथून लिंगनूर गावचे माजी आदर्श सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती जयश्रीताई मारुती पाटील या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन शुभारंभ करण्यात आला। तर या कार्यक्रमाला परिसरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली। तर यामध्ये आरगच्या सरपंच नागठाणे मॅडम, लिंगनूर गावचे माजी सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, लक्ष्मीवाडीचे माजी सरपंच दाजी खोत, उद्योजक सागर वडगावे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिताताई कोरबू, उद्योजक अमर पाटील, सोसायटीचे चेअरमन शामराव देसाई, प्रकाश देसाई, किरणदादा पाटील, तुकारामदादा पाटील तसेच खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, चेअरमन बाळासाहेब वनन्नावर, लिंगनूरचे चेअरमन मारुती बागे तसेच लिंगनूर शिंदेवाडी, खटाव, संतोषवाडी, जानराववाडी येथील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। तर लोकसहभाग आणि उत्साह आरग आणि पंचक्रोशीतील गावांमधून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, मान्यवर, नागरिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। विकास कामांच्या जोरावर आरग गटात भाजपचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केला। कार्यालयाच्या उद्घाटनानंतर उमेदवारांनी गावोगावी भेटी देऊन जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली आहे। आज मिनी मंत्रालयाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या सगळ्या निवडणुका चालू झालेल्या आहेत। आज आम्ही आरगमध्ये आहोत। आरग जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गट इथं आम्ही लढतो आहोत। आज आपलं कुलदैवत महालक्ष्मी ह्या मंदिराला आम्ही नारळ फोडून हा प्रचाराचा शुभारंभ केला। ह्या कार्यक्रमाला बरेच पंचक्रोशीतील सगळे 7 गावचे सगळे नेते मंडळी, तिन्ही उमेदवार, सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मान्य सगळे आमच्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज त्याचा शुभारंभ झाला। आज प्रचाराला आम्ही सुरू केलेले आहे। त्यामुळं आज जे आमचे उमेदवार आहेत ते शोभाताई खोत असतील, त्यामध्ये विनोद गायकवाड असतील आणि आमच्या जयश्रीताई पाटील असतील, या 3 उमेदवारांचं कमळा चिन्हावर ह्या त्या लढत आहेत। आज विकास घेऊन आम्ही ह्या मतदारसंघात पुढे जातोय। विकास खूप झालेला आहे, करोडो रुपये ह्या माध्यमातून विकास आपण केलेला आहे। त्या माध्यमातून आपण मतदारांच्या समोर जातोय आणि निश्चितच मला विश्वास आहे ह्या मतदारसंघातून जिल्हा परिषद गटातून 3 उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे। आणि जनतेनं विकासाला माध्यम देऊन आता कोण येईल काही सांगेल विश्वास ठेवू नका। विकास करून तुम्हाला मतदान मागायला आलोय आम्ही, तर विकास करून जर मतदान मागत असेल आम्ही तर आपण मतदान कमळाला द्यायलाच पाहिजे। 5 तारखेला कमळाचं बटन दाबून त्या 3 उमेदवाराला आपण मोठ संख्येनं आपण त्यांना बहुमताने त्यांना निवडून द्यावं एवढीच नम्र विनंती। नमस्ते। हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगनूर। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।